नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण क्रियापद हे प्रकरण बघणार आहोत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आणि चॅनलला काय करा, सबस्क्राइब सुद्धा करा। आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की वाक्यामध्ये कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसा ओळखायचा आणि क्रियापद कसं ओळखायचं। आजच्या तासामध्ये आपण क्रियापदाचे प्रकार बघणार आहोत। बघा, सगळ्यात अगोदर क्रियापद कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा डोक्यात घ्या। क्रियापद नेमकं म्हणणार कशाला तुम्ही? बघा, तुम्हाला एक गोष्ट अगोदर माहित पाहिजे की वाक्य कशाचं बनतं। ठीक आहे, वाक्य कशाचं बनतं? तर आता तुमचं उत्तर येणार वाक्य बनतं शब्दाचं। कशाचं बनतं? शब्दाचं। आणि शब्द कशाचे बनतात? तर तुम्ही सांगाल अक्षरापासून शब्द बनतात। कशापासून? अक्षरापासून। आणि अक्षर कशाची बनतात? तर अक्षर बनतात वर्णापासून। कशापासून? वर्णापासून। जे वाक्य बनतं ते बनतं शब्दाचं, हे तुमच्या डोक्यात आलं। पण वाक्य खाली शब्दाचंच बनत नाही, तर वाक्य बनतं जे एक तर शब्द आणि पद। वाक्यामध्ये काय असतात? शब्द आणि पद। आता तुम्हाला शब्दामध्ये पदामध्ये काय फरक आहे? थोडासा शब्दामध्ये आणि पदामध्ये फरक आहे। जे मूळ रूप राहतं त्या मूळ रूपाला तुम्ही काय म्हणणार? शब्द। मूळ रूपाला काय म्हणणार? तर शब्द म्हणणार। दादा डोक्यात ठेव, मूळ रूप जे असतं त्याला तू म्हणणार शब्द, बरोबर आहे की नाही? जसं उदाहरण, तू झोपातून उठल्या जे असतं तो असतं ओरिजिनल रूप, बरोबर आहे? म्हणजे ते झालं तो मूळ रूप, बरोबर आहे? ठीक आहे, त्या मूळ रूपाला काय म्हणणार तू? शब्द। आणि जे मूळ रूपात बदल होतो, जे मूळ रूप आहे त्या मूळ रूपात काय होत असतो? बदल होतो। म्हणजे तो आंघोळ गुंगुळ केली, फॅरेन लावली, बहिणीची चोरून लावली, बरोबर आहे? त्यानंतर तो या रूपात थोडासा बदल होतो। ते बदललेलं जे रूप आहे त्यालाच काय म्हटलं जातं? पद, बरोबर आहे? मूळ रूपाला शब्द आणि बदललेल्या रूपाला म्हटलं जातं पद। आणि क्रियापद हे काय आहे? तर एक, बरोबर आहे, शब्द आहे का? आता ठीक आहे, शब्दात जात ओळखा, मुळात ते पद आहे। मुळात ते काय आहे? पद आहे। आता क्रियापद कशाला म्हणणार? याच्या नावामध्ये ज्याचं सगळं काही आहे, बरोबर आहे की नाही? पहिला यामध्ये एक शब्द दिसतो क्रिया आणि दुसरा एक दिसतोय पद। क्रिया आणि पद म्हणजे जो शब्द काय करतो, कोणती क्रिया घडली हे सांगतो। डोक्यात ठेव, ठीक आहे? काय सांगितलं? की जो शब्द काय करतो, कोणती क्रिया घडली हे सांगतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्या शब्दाला काय म्हणणार? क्रियापद म्हणणार। ठीक आहे, परत एकदा सांगतो, डोक्यात ठेव। जो शब्द काय करतो, कोणती क्रिया घडली हे सांगतो आणि वाक्याचा अर्थही पूर्ण करतो, अशा शब्दाला काय म्हणणार? क्रियापद असं म्हणणार। ठीक आहे, डोक्यात राहिला असेल पहिली गोष्ट। जो शब्द काय करतो, कोणती क्रिया घडली हेही सांगतो आणि वाक्याचा अर्थही पूर्ण करतो, त्या शब्दाला तू काय म्हणणार दादा? क्रियापद म्हणणार। काय म्हणणार? क्रियापद। आता जे क्रियापद आहे साधारणपणे वाक्याच्या शेवटी येतं। साधारणपणे काय आहे? वाक्याच्या शेवटी येतं। परत परत सांगतो एक वाक्य, डोक्यात ठेवा, क्रियापद साधारणपणे वाक्याच्या शेवटी येतं। कळलं? त्यानंतर बघा, क्रियापद जे आहे, ठीक आहे, क्रियापद एक शब्द असू शकतो किंवा दोन शब्द असू शकतात। कळलं? म्हणजे क्रियापद एक क्रिया असू शकतं, दुहेरी असू शकतं। जसं आपण बघा एक वाक्य घेतलेलं आहे, या अगोदरचा व्हिडिओ पाहिला तुम्हाला हे लेक्चर समजायला आणखी सोपं जाईल। बघा, आपण राम आंबा खातो, राम आंबा खातो। व्हिडिओ संपूर्ण पहा, तुमच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होऊन जातील। राम आंबा खातो, यामध्ये खातो हे शब्द क्रियापद आहे। अगोदरचा ज्यांनी व्हिडिओ पाहिला त्यांच्या डोक्यात लगेच आला असेल क्रियापद आहे काय, बरोबर आहे की नाही? कोणतं क्रियापद आहे? खातो हे क्रियापद आहे। का सांगितलं? कारण की खाण्याची क्रिया घडली हे आपल्याला या शब्दावरून कळतं आणि वाक्याचा अर्थ सुद्धा हा शब्द पूर्ण करतोय, म्हणून क्रियापद कोणतं झालं? खातो हे क्रियापद झालं। म्हणजे एकच शब्द इथं काय करू राहिला? दोन्ही कामं करू राहिला, मग क्रियापद कोणतं झालं? खातो। पण जेव्हा आपण असं म्हणू, राम आंबा खात आहे, राम आंबा खात आहे, आता मात्र यामध्ये दोन शब्द आहे, खात आणि आहे। कारण की खात हा शब्द काय करतोय? कोणती क्रिया घडली हे सांगतोय आणि आहे हा शब्द काय करतोय? वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय। मग खात आहे हे जे आहे हे दोन्ही शब्द मिळून काय झालं? क्रियापद तयार झालं। आता बघा, हे झालं एकेरी क्रियापद आणि याला आपण म्हणतो संयुक्त क्रियापद। ठीक आहे, म्हणजे क्रियापद डोक्यामध्ये आला असेल, ठीक आहे? नाहीतर बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये काय एकच शब्द क्रियापद असतो। ठीक आहे, एकच शब्द क्रियापद राहत नाही। इथं खातो क्रियापद आहे, इथं खात आहे हे क्रियापद आहे। ठीक आहे, इथपर्यंत कळालं असेल। आता आपण
कर्ता कसा शोधायचा, कर्म कसं शोधायचं हे बघितलेलं आहे. आता क्रियापदाचे मुख्य दोनच प्रकार पडतात. क्रियापदाचे मुख्य किती प्रकार पडतात? दोनच प्रकार. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, डोक्यात ठेवा. क्रियापदाचे मुख्य दोनच प्रकार पडतात. पहिला पडणारा प्रकार आहे सकर्मक आणि दुसरा पडणारा प्रकार आहे अकर्मक. क्रियापदाचे मुख्य किती प्रकार पडतात? फक्त दोन. कोणते पडतात? सकर्मक आणि दुसरा पडणारा अकर्मक. आता सकर्मक आणि अकर्मक काय तिथं नावामध्ये डोक्यात ठेवायचं. जो कर्मासहित आहे, जे क्रियापद काय कर्मासहित आहे. सकर्मक म्हणजे काय? ज्याच्यात कर्म आहे, सरळ सरळ डोक्यात ठेवा. आणि अकर्मक म्हणजे काय? की ज्या वाक्यामध्ये कर्म नाही. ज्या वाक्यात कर्म आलं त्याला म्हणा सकर्मक, ज्या वाक्यात कर्म नाही आलं त्याला म्हणा अकर्मक. क्रियापदाचे मुख्य किती प्रकार पडतात? तर दोनच पडतात. पहिला सकर्मक क्रियापद आणि दुसरं अकर्मक क्रियापद. ठीक आहे, एवढं डोक्यात राहिलं असं. समोरचा भाग लगेच बघू. चला द्या लक्ष. आता आपल्याला दोन गोष्टी, क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक म्हणजे सकर्मक क्रियापद आणि दुसरं म्हणजे अकर्मक क्रियापद. ज्या वाक्यामध्ये काय आलं? कर्म आलं. ज्या वाक्यामध्ये काय आलं? कर्म आहे, बरोबर आहे की नाही, त्याला तू काय म्हणणार? सकर्मक म्हणणार. ठीक आहे, काय म्हणणार? सकर्मक क्रियापद. आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नाही, ज्या वाक्यामध्ये काय कर्म नाही त्याला काय म्हणणार? अकर्मक क्रियापद. काय म्हणणार? अकर्मक क्रियापद. आणि हे दोन जे आहे क्रियापदाचे मुख्य पडणारे प्रकार आहे. इतर सुद्धा प्रकार आहेत पण मुख्य किती पडतात? दोन. एक सकर्मक आणि दुसरा अकर्मक. ज्या वाक्यामध्ये कर्म आलं त्याला म्हणणार सकर्मक, ज्या वाक्यामध्ये कर्म नसलं त्याला म्हणणार अकर्मक क्रियापद. ठीक आहे, काही वाक्य बघू आपण. आजी गोष्ट सांगते. आता हे जे वाक्य आहे, आता सकर्मक आहे का अकर्मक कसं ठरणार? बरोबर आहे ना. पहिला तुम्हाला कर्ता आणि कर्म शोधावं लागेल. आता ज्यांना कर्ता आणि कर्म नाही शोधतायत त्यांनी या अगोदरचा जो व्हिडिओ आहे अपलोड केलेला तो बघा, कर्ता आणि कर्म कसं शोधायचं. बघा, सांगणारी आहे आजी. ठीक आहे, आणि सांगितलेली आहे गोष्ट. म्हणजे या वाक्यामध्ये कर्म आलंय म्हणून वाक्य काय झालं? सकर्मक क्रियापदाचं झालं. कोणतं झालं? सकर्मक क्रियापद. ठीक आहे, कर्म आलं की काय म्हणणार तुम्ही? सकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे. आणि कर्म नसलं काय म्हणणार? अकर्मक. बरोबर आहे की नाही? जर म्हटलं आजोबाला फेटा शोभतो, आजोबाला फेटा शोभतो. ठीक आहे, आता हे जे वाक्य आहे बघा, याच्यामधला कर्ता आणि कर्म पहिलं शोधा. इथं धातू लागतो आपल्याला, बरोबर आहे. कोणता धातू आहे? शोभ. ठीक आहे, शोभणारा काय आहे? तर फेटा आहे. शोभणारा काय आहे? फेटा आहे. म्हणजे हा झाला कर्ता. आणि शोभलेला सुद्धा काय आहे? फेटा आहे. म्हणजे कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशी येऊन लोप पाहू राहिली. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या वाक्यामध्ये काय आहे? फक्त कर्ता आहे, कर्म नाहीये. आणि कर्म नाहीये तर मग वाक्य काय झालं? अकर्मक झालं दादा. कोणतं झालं? अकर्मक. कर्म नाही, वाक्य अकर्मक. कर्म आहे, वाक्य सकर्मक. ठीक आहे, डोक्यात ठेवा. कर्म आलं सकर्मक म्हणा, कर्म नाही अकर्मक म्हणा. ठीक आहे. जर म्हटलं ताई रांगोळी काढते, ताई रांगोळी काढते. ठीक आहे, आता या वाक्यामध्ये धातू कोणता आहे? काढ आहे. बरोबर आहे. मग काढणारी कोण आहे? ताई आहे. मग ही कर्ता झाली. काढलेली काय आहे? रांगोळी आहे. मग रांगोळी हे काय झालं? कर्म झालं. मग जर वाक्यामध्ये कर्म आहे तर मग वाक्य कोणतं झालं? सकर्मक. वाक्य कोणतं झालं? सकर्मक. ठीक आहे, वाक्य कोणतं झालं? सकर्मक. त्यानंतर जर म्हटलं भूतांची पार्टी, भूतांची पार्टी बरोबर आहे, स्मशानात असते. आता भूत जे आहे ते पार्टी कुठं करणार? स्मशानात. बरोबर आहे, भूतांची पार्टी स्मशानात असते. आता इथं असणारी काय आहे? अस हा धातू आहे. ठीक आहे, कोणता धातू आहे? अस. असणारी काय आहे? तर पार्टी आहे. मग पार्टी काय झालं? कर्ता. आणि असलेली सुद्धा काय आहे? पार्टी आहे. मग हे काय झालं?
कर्ता झाला आणि कर्ता असणारा शब्द कधीच कर्म राहू शकत नाही. ठीक आहे, मग यामध्ये हे काय झालं, पार्टी हे कर्ता आहे. ठीक आहे, असणारी पार्टी नसलेली सुद्धा पार्टी आहे, म्हणजे वाक्य काय झालं, अकर्मक झालं. वाक्य काय झालं, अकर्मक. ठीक आहे, आपला एखादा कार्यकर्ता असं स्पर्धा परीक्षेचा, बरोबर आहे का? एखादं म्हटलं मला गायछाप आवडते. ठीक आहे, मला गायछाप आवडते. आता यामध्ये कारण की आपल्या कार्यकर्त्यांना त्याच्याशिवाय पळणं होत नाही, काही सर्वांना नाही बरं का, सर्वांचा विषय आहे का नाही, प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे. प्रत्येक गोष्टीला काय अपवाद आहे, सर्वांसाठी नाहीये. आता जे खातात त्यांच्यासाठी, बरोबर आहे ना? एखादं म्हणून मला गायछाप आवडते, आवडणारी काय, गायछाप आहे, आवडलेली सुद्धा काय, गायछाप आहे. पण गायछाप हे काय झाला, कर्ता झाला ना. जो शब्द कर्ता आहे तो कर्म राहील का, नाही राहणार. मग गायछाप हा कर्ता आहे आणि या वाक्यामध्ये काय नाहीये, कर्म नाही. मग वाक्य काय झालं, अकर्मक झालं. ठीक आहे, वाक्य काय झालं, अकर्मक झालं. जर म्हटलं हिमेश छान गातो, हिमेश छान गातो. आता या जो वाक्य आहे याच्यामध्ये गा हा धातू आलेला आहे. आता गाणारा कोण आहे, हिमेश आहे, पण गायलेलं काय आहे ते दिलंय का, वाक्यात नाही दिलं. गाणारा हिमेश आहे पण गायलेलं काय हे वाक्यामध्ये दिलं नाही, म्हणून वाक्य काय झालं, अकर्मक झालं. वाक्य काय झालं, अकर्मक. कळतंय बघा, गाणारा हिमेश आहे पण गायलं काय, बरोबर आहे, त्यानं गाणं गायलं, रॅप गायला, बरोबर आहे, भजन गायलं, काय गायलं ते दिलं का, नाही. याचा अर्थ याच्यामध्ये दिलं नाही म्हणजे वाक्यात कर्म नाहीये. कळालं, वाक्यात कर्म नाही म्हणून वाक्य काय झालं, अकर्मक झालं. ठीक आहे, एवढा भाग समजला असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि इतरांना सुद्धा काय करत चला, व्हिडिओ शेअर करत चला. चला आणखी काही वाक्य घेतो बघा. पक्षी मासा पकडतो, पक्षी मासा पकडतो. यामध्ये लक्ष द्या, पकडा धातू आहे, पकडणारा कोण आहे, पक्षी आहे, आणि पकडलेला काय आहे, मासा आहे. म्हणजे कर्ता झाला पक्षी आणि मासा हे झालं कर्म, म्हणजे कर्म आलंय म्हणून वाक्य कोणत्या क्रियापदाचं झालं, सकर्मक क्रियापदाचं. कोणत्या क्रियापदाचं झालं, सकर्मक. डोक्यात ठेवा, क्रियापदाचे ज्याच्यामध्ये कर्म आलं त्याला म्हणा सकर्मक क्रियापद, ज्याच्यात कर्म नाही आलं त्याला म्हणा अकर्मक क्रियापद. ठीक आहे, त्यानंतर जर म्हटलं गवळी धार काढतो, गवळी धार काढतो. आता इथं धार काढणारा कोण आहे, तर गवळी आहे. मग गवळी काय झाला, कर्ता, आणि काढलेली काय आहे, तर धार आहे. काढलेली काय आहे, धार. म्हणजे गवळी कर्ता आहे आणि धार काय आहे, कर्म आहे. ठीक आहे, मग धार हे काय झालं, कर्म झालं आणि वाक्यात कर्म आलंय म्हणून क्रियापद काय म्हणणार आपण, सकर्मक क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे, सकर्मक क्रियापद आहे. कर्म आलं सकर्मक म्हणा, ठीक आहे, कर्म नाही आलं अकर्मक म्हणा. त्यानंतर बघा निमी पेपरला वाक्य येतं, हरणाच्या कानात वारे शिरले, हरणाच्या कानात वारे शिरले. आता यामध्ये शिरणारे काय आहे, तर वारे आहे, आणि शिरलेले सुद्धा काय, तर वारे. म्हणजे याचा अर्थ काय, कर्त्यापासून क्रिया निघाली, कर्त्यापाशी येऊन लोप पावली. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की या वाक्यात फक्त कर्ता आहे, कर्म नाहीये, म्हणून वाक्य काय झालं, अकर्मक झालं. वाक्य काय झालं, अकर्मक. कर्ता आला सकर्मक म्हणा, कर्ता नाही आला अकर्मक म्हणा. ठीक आहे, जर म्हटलं राजाला मुकुट शोभतो, राजाला मुकुट शोभतो. आता यामध्ये शोभणारा काय आहे, तर मुकुट आहे, आणि शोभलेला सुद्धा काय, तर मुकुट आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की या वाक्यात सुद्धा कर्म नाही, म्हणून वाक्य काय झालं, अकर्मक झालं. वाक्य काय झालं, अकर्मक. कळतंय बघा, कर्म आलं सकर्मक म्हणा, कर्म नाही आलं अकर्मक म्हणा. ठीक आहे, इथपर्यंत समजला असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.